वय वाढत चालले की अनेक लोकांना गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी किंवा चालताना त्रास होऊ लागतो. काही लोकांच्या हाडांमधून कटकट आवाज येतो, तर काहींना थोडे काम केले तरी शरीर थकून जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, हाडे अचानक कमजोर होत नाहीत. दररोजच्या काही चुकीच्या सवयी हळूहळू हाडांना आतून कमकुवत करू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, हाडे कमजोर होण्याची कारणे काय असू शकतात, हाडे मजबूत ठेवण्यासाठी कोणते घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात, कोणते पदार्थ खावेत आणि कोणत्या चुका टाळणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपल्या शरीराचा आधार म्हणजे हाडे. जर हाडे मजबूत असतील तर शरीरही मजबूत राहते. पण चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, वाढते वय आणि खराब जीवनशैली यामुळे आजकाल तरुणांमध्येही हाडांच्या समस्या वाढताना दिसतात. पूर्वी फक्त वृद्ध लोकांमध्ये दिसणाऱ्या समस्या आता कमी वयातही दिसू लागल्या आहेत. हाडे कमजोर होण्याची कारणे. 1. कॅल्शियमची कमतरता. कॅल्शियम हे हाडांसाठी खूप महत्त्वाचे खनिज मानले जाते. जर शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळाले नाही तर हाडांची ताकद कमी होऊ शकते. अनेक लोक दूध, दही किंवा कॅल्शियमयुक्त पदार्थ कमी खातात. यामुळे हाडे हळूहळू कमजोर होऊ शकतात. विशेषतः महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसू शकते. 2. व्हिटॅमिन डीची कमतरता. फक्त कॅल्शियम खाल्ल्याने उपयोग होत नाही. शरीराला ते शोषण्यासाठी व्हिटॅमिन डीची गरज असते. सतत घरात राहणे, सूर्यप्रकाश कमी मिळणे यामुळे व्हिटॅमिन डी कमी होऊ शकते. आजकाल मोबाईल आणि ऑफिसमुळे अनेक लोक सूर्यप्रकाशात जातच नाही. 3. व्यायामाचा अभाव. पूर्वी लोक जास्त चालत होते, शारीरिक काम करत होते, पण आता अनेक लोक दिवसभर खुर्चीवर बसून काम करतात. शरीराची हालचाल कमी झाली की हाडे आणि स्नायू कमजोर होऊ शकतात. 4. चुकीचा आहार. फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक, जास्त साखर, जंक फूड हे पदार्थ शरीराला योग्य पोषण देत नाहीत. अनेक लोक चव पाहून खातात, पण पोषणाकडे लक्ष देत नाही. 5. वाढते वय. वय वाढल्यावर शरीरातील हाडाची घनता कमी होऊ शकते. विशेषतः महिलांमध्ये मेनोपॉजनंतर हाडे कमजोर होण्याचा धोका वाढू शकतो. 6. झोपेची कमतरता. योग्य झोप न मिळाल्यास शरीराच्या दुरुस्तीची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते. त्याचा परिणाम हाडे आणि स्नायूवरही होऊ शकतो. हाडे कमजोर झाल्याची लक्षणे. गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, शरीर पटकन थकणे, हाडांमधून आवाज येणे, चालताना त्रास, वारंवार फ्रॅक्चर होणे, कमजोरी जाणवणे. हाडे मजबूत बनवण्यासाठी घरगुती उपाय. 1. सकाळचा सूर्यप्रकाश. सकाळचा हलका सूर्यप्रकाश शरीराला व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी मदत करू शकतो. दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटे सूर्यप्रकाशात चालणे काही लोकांसाठी उपयोगी ठरू शकते. 2. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. दूध, ताक, दही, पनीर यामध्ये कॅल्शियम असते. हे पदार्थ हाडांसाठी फायदेशीर मानले जातात. पण काही लोकांना दूध सूट होत नाही. अशांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 3. तीळ आणि गूळ. तिळांमध्ये कॅल्शियम असते. अनेक लोक हिवाळ्यात तीळ गुळाचे लाडू खातात. हे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. 4. बदाम आणि सुकामेवा. बदाम, अक्रोड आणि इतर सुकामेवा शरीराला पोषण देऊ शकतो, पण प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. 5. हिरव्या भाज्या. पालक, मेथी, शेपू यासारख्या भाज्यांमध्ये पोषक घटक असतात. अनेक लोक भाज्या कमी खातात. ही मोठी चूक असू शकते. 6. नियमित चालणे. रोज चालल्याने शरीर सक्रिय राहते. हलका व्यायाम आणि योगा हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करू शकतो. 7. योगा आणि स्ट्रेचिंग. योगा शरीर लवचिक ठेवण्यास मदत करू शकतो. काही लोकांना सांधेदुखी कमी वाटू शकते. 8. प्रोटीनयुक्त आहार. हाडांसोबत स्नायू मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीनही महत्त्वाचे असते. डाळी, कडधान्य, अंडी यामध्ये प्रोटीन असते. 9. पुरेसे पाणी प्या. शरीर योग्य प्रकारे काम करण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. अनेक लोक पाणी कमी पितात. 10. जास्त कोल्ड ड्रिंक टाळा. जास्त सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेज ड्रिंक्स शरीरासाठी चांगले नसू शकतात. या चुका टाळा. सतत बसून राहणे, व्यायाम न करणे, जंक फूड जास्त खाणे, धूम्रपान, मद्यपान, उशिरापर्यंत जागरण, सूर्यप्रकाश टाळणे. मित्रांनो, हाडे मजबूत असतील तरच शरीर मजबूत राहते. आज घेतलेल्या छोट्या सवयी उद्याचे आरोग्य ठरवतात.
योग्य आहार घ्या, व्यायाम करा, सूर्यप्रकाश घ्या आणि शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका. कारण मजबूत हाडे म्हणजे निरोगी आयुष्याचा आधार. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक व शेअर करा आणि अशीच खरी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.